पोरो नमस्कार, पालकांनो नमस्कार. लक्षात घ्या, घराचं बांधकाम चालू असल्यामुळे आमच्या इंजिनियरच्या विनंतीला मान देऊन मी पुष्कर राजस्थान नावाच्या राज्यामध्ये आलेलो आहे की जे भारतातलं सर्वात मोठं क्षेत्रफळाचं राज्य आहे. उद्या सकाळी 9 वाजता मी ऑफिसला असणार आहे, म्हणून 10वी 12वी ज्या मुलांचा निकाल आला आहे 10वीच्या नंतरही तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरपूर जागा असतात आणि 12वी पासवर येणारी जवळपास 25,000 पदांची पोलीस भरती आहे. त्यामुळं मी तुम्हाला आवर्जून सांगितलं की बाबा हॉस्टेलमधले परिपूर्ण जबाबदारी म्हणजे खाण्यापिणं राहणं सोडलं तर शिकवण्याची जबाबदारी फक्त माझ्याकडे असेल. ॲडमिशन प्रोसेसमध्ये मी नाही. तरी पण पालकांना वाटलं तर मागील 2 दिवस आपण तब्बल पालकांसोबत मीटिंग घेतली, पालकांचं म्हणणं ऐकून घेतलं, फीसमध्ये कन्व्हिन्स करावं लागलं. त्यानंतर पालकांच्या जेवणा खावण्याची व्यवस्था देखील उद्यापासून आपण करणार आहोत. म्हणून ज्या पालकांना वाटलं पुन्हा आपल्या लेकराला इथं आणायचे, काही शैक्षणिक समस्या आहेत, पोराची उंची किती लागते, वजन किती लागते, हाईट किती लागते, चेस्ट फुगून किती असते, न फुगवता किती असते, त्यानंतर 10वीच्या नंतर त्यांना आर्ट घ्यावं, कॉमर्स घ्यावं का सायन्स घ्यावं, किंवा महत्त्वाची गोष्ट 12वीच्या नंतर BA करावं, BCom करावं, BSc करावं, तिथून पुढे स्पर्धा परीक्षेत त्याला इंटरेस्ट आहे का. पण स्पर्धा परीक्षा म्हणजे पाणी उसाल देता देता दांडाला पपायाचे झाडं लावू नये. आपल्याकडे ए प्लॅन सोबत बी प्लॅन असणं देखील गरजेचं आहे. म्हणून पालकांनी आपल्या पोराला ॲडमिशनला येताना सोबत घेऊन यायचं. इथं मी फिरण्याच्या उद्देशाने आलो नाही. इथून उठायचं 16 तासाचा प्रवास आहे. म्हणजे परवा दिवशीपासून आम्ही गाडीतच आहेत. उद्या पुन्हा आम्ही परभणीत 9 वाजता ऑफिसला असणार आहे. अंदाजे 11 वाजता पालकांसोबत पुन्हा आपण जसं या अगोदर म्हणजे सोमवारी जशी पालकांसोबत मिटिंग झाली तशीच मिटिंग अतिशय छान पद्धतीने आपण करणार आहोत. पालकांच्या जेवणाची देखील व्यवस्था करूया. लेकरांच्या ज्या पण समस्या असतील त्या लेकरांना सोबत घेऊन या. फक्त फीसबद्दल मला गरिबीची खूप जाणीव आहे, पण लोकांमुळे मी गरीब होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. गेली वर्षानुक काही लोकांनी 1,20,000 रुपये फक्त शिकवण्याचे घेतलेत. राहण्या खाण्याचे 8,000 रुपये वेगळे घेतात. तर आपण मेसचा राहण्याचा खर्च धरला 4-5 हजार रुपये असतो. आपण शिकवण्याचं, त्यानंतर त्याची ग्राउंड असेल, त्याची अभ्यासिका असेल, त्याच्यानंतर अभ्यास करून घेणं असेल, गुरुवार रविवारचा पेपर असेल, एवढ्या सर्व गोष्टी एवढ्या कमी फीसमध्ये महाराष्ट्रात कोणी करत नाही. म्हणून विनंती आहे, थोडं कोऑपरेट करा. बाकी तुमच्या लेकरांची प्रगती कशी करायची आहे, लेकरांना अभ्यास कसा करायला लावायचा आहे, ह्या सर्व गोष्टीकडे आम्ही लक्ष देऊया. आणि जरी तुम्हाला वाटलं फीस जास्त होती तर विनंती आहे, त्याला परभणीमध्ये रूम करायला लावा, परभणीमध्ये मेस लावून द्या. मी त्याला क्लास मोफत शिकवतो. 1 वर्षाचा क्लास त्याला मोफत देतो. हाही शब्द इथून द्यालो. ज्याला आई वडील नाहीत, अनाथ आहेत, त्यांना डॉक्युमेंट घेऊन यायचे आणि डायरेक्ट हॉस्टेलमध्ये तुमची स्पेशल वरची रूम आहे, ज्या रूमचं नाव आहे सिंहगड. तिथं तुमच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नोकरी लागेपर्यंत तुमचं खाणं पिणं राहण्याची व्यवस्था देखील मी करेल. हाही शब्द अनाथ लेकरांसाठी द्यायलो. म्हणून विनंती आहे, उद्या भेटायचं आहे सोमवारी सकाळी 11 पासून संध्याकाळच्या 8 पर्यंत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.